नमस्कार विद्यार्थी मित्र हो, श्री वारणा विद्यालय वारणानगरच्या ऑनलाईन टीचिंगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान या विषयातील घटक क्रमांक 11 पेशीरचना व सूक्ष्मजीव या पाठाचा अभ्यास करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्र, स्टँडर्ड 7 सब्जेक्ट सायन्स। इन दिस सब्जेक्ट वी लर्न 11 चॅप्टर सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम या पाठाचा अभ्यास करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे उपयुक्त सूक्ष्मजीव या घटकाचा अभ्यास करणार आहोत। Useful microorganisms. Microwaves are present in soil, drug, etc. Decompose the garbage to obtain food material. As a result, garbage is soon converted into manure of the best quality and our surroundings are kept clean. As in the case of garbage, for proper sewage disposal, two microwaves are released into the sewage so as to help in the quick decomposition of the organic compound in it. बघा, उपयुक्त सूक्ष्मजीव म्हणजेच युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम। शेण, माती यामधील सूक्ष्मजीव अन्न मिळवण्यासाठी कचऱ्याचे विघटन करतात। काही दिवसात कचऱ्याचे रूपांतर उत्कृष्ट खतात होते व परिसराची स्वच्छताही राखली जाते। कचऱ्याप्रमाणेच सांडपाण्याचेही योग्य व्यवस्थापन करताना कार्बनी पदार्थ खूप लवकर कुजवण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव सोडतात। बघा, microwaves present in soil, drug, etc. Decompose the garbage to obtain food material. बघा, शेण, माती यामधील सूक्ष्मजीव अन्न मिळवण्यासाठी काय होतात, कचऱ्याचे तुम्हाला विघटन केलेलं दिसून येतं, डिकम्पोजिशन केलेलं दिसून येतं आणि काही दिवसात कचऱ्याचं योग्य खतात, उत्कृष्ट खतात तुम्हाला रूपांतर झालेलं दिसून येतं। म्हणजेच काय, त्याचा रिझल्ट काय येतो, तर गार्बेज इज सून कन्वर्टेड इनटू मॅनर ऑफ द बेस्ट क्वालिटी अँड अवर सराउंडिंग्स आर केप्ट क्लीन। आणि त्याचबरोबर आपल्या परिसर काय करतात, स्वच्छ राखल्या जातो। बघा, कचऱ्याप्रमाणेच काय होते, सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करताना कार्बनी पदार्थ खूप लवकर कुजण्यासाठी काय करतात, त्यात सूक्ष्मजीव काय केले जातात, सोडले जातात। बघा, डिकम्पोज ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन इट। बघा काय सांगितले, मायक्रोवेव्ज आर रिलीज्ड इन टू द सीवेज सो ॲज टू हेल्प इन द क्विक डिकम्पोजिशन। लवकरात लवकर डिकम्पोजिशन, विघटन होण्यासाठी काय केले जाते, सूक्ष्मजीव ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सोडले जाते। पुढे बघा, वी हॅव सीन दॅट सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन द सॉइल अँड दोज इन द रूट नूडल ऑफ लिग्युमिनस प्लांट्स कन्वर्ट atmospheric nitrogen into its compounds. These nitrogenous compounds helps to increase soil fertility and thereby the protein content of the pulse grown in that soil. बघा, कडधान्यांच्या रोपट्याच्या मुळावरील गाठीत तसेच मातीत असणारे काही सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात। याची माहिती आपण अगोदरच पाठात घेतली आहे। या संयुगामुळे जमिनीतील सुपीकता वाढते, त्यामुळे कडधान्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढण्यास मदत होते। बघा, हा कंटेंट विषय आपण मागील पाठामध्ये बघितलेलं आहे की तुम्हाला माहिती आहे, ॲटमॉस्फेरिक न्यूट्रिशन बघण्यासाठी तुम्हाला ह्या कंटेंटचा वापर केला होता। म्हणजेच बघा काय सांगितलेलं आहे की कडधान्यांच्या रोपवाटीच्या मुळाशी गाठी असतात, ते तसेच मातीत असणारे काही सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचं संयुगाच्या रूपांतर करतात, ह्याचा आपण अभ्यास केलेला आहे। लिग्युमिनस प्लांट असेल, कन्वर्टेड ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू कंपाऊंड, अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचं काय केलं जातं, कंपाऊंडमध्ये रूपांतर केलं जातं। वेगवेगळ्या घटकाचे नायट्रोजन
नायट्रोजनचे वेगवेगळ्या घटकातील नायट्रोजनचे रूपांतर काय केले जाते, कंपाऊंडमध्ये केले जाते. बघा, नायट्रोजनस कंपाऊंड हेल्प्स टू इन्क्रीज सॉईल फर्टिलिटी. नायट्रोजन कंपाऊंड काय करतं बघा, की या संयोगामुळे काय होतं, तर जमिनीची सुपीकता वाढते व कडधान्यातील प्रथिनांचे प्रमाणसुद्धा वाढलेले तुम्हाला दिसते. त्याच्या वाढण्यासाठी मदतसुद्धा होते. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, इफ अ फ्यू ड्रॉप ऑफ यंगहार्ट or buttermilk are mixed with lukewarm milk and it is kept at temperature for 8 to 10 hours. Microwaves present in the drops of yogurt quickly multiply and the milk gets converted into yogurt. Microwaves are thus useful for producing milk products like butter, buttermilk, cheese, etc. बघा, कोमट दुधात दही ताकाचे काही थेंब मिसळून 8 ते 10 तास उबदार ठिकाणी ठेवल्यास दह्यातील सूक्ष्मजीवांची भराभर वाढ होते आणि दुधाचे रूपांतर दह्यात होते. ताक, लोणी, चीज व इतर दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करण्यास अशा प्रकारे सूक्ष्मजीव उपयुक्त आहेत. बघा, आपण जर दुधामध्ये दही ताकाचे काही थेंब ठेवले असता, मिसळले असता 8 ते 10 तासानंतर ना बघा, तुम्हाला त्या दह्यातील सूक्ष्मजीवांची वाढ भरभर झालेली दिसते. अशा पद्धतीने दुधाचे दह्यात रूपांतर होते आणि ताक, लोणी असेल, चीज असेल व इतर दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करण्यासाठी अशा सूक्ष्मजीवांचा काय केलं जातो, मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. हे सूक्ष्मजीव उपयुक्त ठरतात. समटाइम्स व्हेन you are ill, the doctor prescribe capsules or injection of medicines like penicillin. These type of medicines destroy the pathogens and retard their growth. They are called antibiotics. Antibiotics are produced with the help of specific microwaves. Diseases like बघा, tuberculosis, typhoid, cholera, etc., which were previously considered incurable, have now come under control because of antibiotics. Domestic animals too can be protected from various diseases by mixing antibiotics with their food. Plants disease can also be controlled with the help of the antibiotics. तुम्ही आजारी पडलात तर डॉक्टर काही वेळा पेनिसिलिनसारख्या औषधांची कॅप्सूल्स किंवा इंजेक्शन्स देतात. अशी विशिष्ट प्रकारची औषधे शरीरातील रोगजंतूंचा नाश करतात व त्यांची वाढ रोखतात. ह्या औषधांना प्रतिजैविके म्हणतात. विशिष्ट जातीच्या सूक्ष्मजीवांपासून प्रतिजैविके बनवली जातात. पूर्वी असाध्य असणारे क्षय, टायफॉइड, कॉलरा असे अनेक रोग आता प्रतिजैविकामुळे आटोक्यात आले आहेत. पाळीव प्राण्यांच्या अन्नात प्रतिजैविके मिसळून त्यांनाही रोगापासून संरक्षण देता येते. वनस्पतींच्या होणाऱ्या रोगावरही प्रतिजैविकामुळे नियंत्रण ठेवता येते. बघा विद्यार्थी मित्रांनो, विविध मायक्रोवेव्हचा म्हणजे सूक्ष्मजीवांचा उपयोग औषधं, मेडिसिन्स बनवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो. मेडिसिन्स तयार करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो, जेणेकरून शरीरात काय केले जातात, आपण आजारी पडल्यानंतर शरीरातले जे रोग आहेत, त्याचे जे विषाणू आहेत, त्यांना मारण्यासाठी, त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. त्यालाच आपण अँटीबायोटिक असं म्हणतो किंवा प्रतिजैविके असं म्हणतो. मानवाप्रमाणेच मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाळीव प्राण्यांमध्ये सुद्धा प्रतिजैविकांचा वापर करून त्यांचे संरक्षण रोगांपासून केले जाते. त्याचबरोबर वनस्पतींचे सुद्धा रोगांपासून प्रतिजैविकामुळे काय करू शकतो, आपण नियंत्रण करू शकतो. बघा विद्यार्थी मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच उपयुक्त सूक्ष्मजीव या घटकाचा अभ्यास केला आहे. तुम्ही काय करायचं आहे, आजच्या व्हिडिओमध्ये जेवढा घटक आपण पाहिला आहे त्याचे योग्य पद्धतीने वाचन करायचे आहे. धन्यवाद.